नमस्कार. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गौरी गणपतीचे आगमनही अगदी लवकरच होत आहे. अशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फराळांचे पदार्थ तयार करायचे असतात. प्रसाद, नैवेद्य हेही करायचे असतात. आज मी अशाच एका छान आणि मस्त अशा पदार्थाची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तोंडात टाकताच विरघळणारा आणि दिसायलाही खूप छान असा हा पदार्थ आहे. तर येथे 1 कप मैदा घेतला आहे, चाळून घेतलेला आहे. परातीमध्ये हा मैदा काढून घेऊया. यामध्ये 2 चिमूट मीठ घालायचे आहे आणि 1 मोठा चमचा घट्ट असे दही घालायचे आहे. याबरोबरच याच्यामध्ये घालायचे आहे 2 टेबलस्पून साजूक तूप. आता हे मोहन म्हणून याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि सर्व मैद्याला अगदी सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे, चोळून घ्यायचे आहे. मोहन घातल्यानंतर या मैद्याचा घट्ट असा मुटका वळला पाहिजे. तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पहा, घट्ट असा मुटका वळाला आहे. इतपत मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. आता यामध्ये थोडे थोडे करत पाणी घालून हा मैदा चांगला घट्ट असा मळून घ्यायचा आहे. दही घातल्यामुळे हे पीठ मळताना पाण्याचे प्रमाण कमी ठेवायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता, पाव कपपेक्षाही कमी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेले आहे. तर मैदा आता मळून झालेला आहे आणि असं घट्टसर मळून झालेलं आहे. यावर आता आपण एक ओलं कापड ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवूया. हे पीठ आता 15 ते 20 मिनिटे असेच झाकून ठेवायचे आहे. तोपर्यंत हा मैदा छान भिजला जाईल. पीठ भिजताय तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया. येथे एका मोठ्या वाटीमध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतले आहे आणि 2 टेबलस्पून तूप घेतले आहे. आता हे कॉर्नफ्लोअर आणि तूप चांगले फेटून घेऊया. याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये. तर तुम्ही पहा, या पद्धतीने आपल्याला हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता हा साठा आपण बाजूला ठेवून देऊया. 20 मिनिट झाले आहेत. मळून घेतलेला मैदा आता आपण उघडून पाहूया. तर पहा, मळून घेतलेला मैदा अगदी छान भिजला गेला आहे. आपण मळताना हे पीठ घट्ट मळले होते. 15-20 मिनिटांनंतर हे अगदी छान सैलसर झालेले आहे. या पिठाचे आपल्याला आता एकसारखे 3 भाग करून घ्यायचे आहेत. या पिठाचे आपण 3 गोळे तयार करून घेतले आहेत. यातले 2 गोळे एका ठिकाणी ठेवायचे आहे आणि एका गोळ्यामध्ये आता आपण कलर मिक्स करणार आहोत. तर हे 2 गोळे एका डिशमध्ये आपण ठेवून देऊया आणि उरलेला हा जो गोळा शिल्लक राहिला आहे त्याच्यामध्ये पिंक कलर मिक्स करायचा आहे. अगदी 1 चिमूट इतकाच हा कलर घ्यायचा आहे. पिंक कलरचा फूड कलर याच्यामध्ये आता मी मिक्स करत आहे आणि तो इतका एकजीव करून घ्यायचा आहे, कुठेही कमी जास्त दिसला नाही पाहिजे. तर एका गोळ्यामध्ये आपण पिंक कलर मिक्स करून घेतला आहे. पहा, अगदी एकसारखा झाला आहे, कुठेही कमी जास्त कलर झालेला नाही. आता हे जे पांढरे 2 गोळे आहेत त्याचे आणखीन 2 प्रत्येक भागाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे या 2 गोळ्यांचे 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत. एकसारखे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते पातळसर लाटून घ्यायचे आहेत. यातला 1 गोळा काढून घेतला आणि तो मैद्यामध्ये घोळवून घेतला आहे. आता हा गोळा आपल्याला छान असा पातळसर लाटून घ्यायचा आहे. लाटताना आवश्यकतेनुसार मैद्याचा वापरही करायचा आहे. पातळसर पोळी लाटून झाली आहे. याच्यावर थोडंसं पीठ आपल्याला वरून भुरभुरायचं आहे आणि याची घडी करून ठेवायची आहे. पीठ लावल्यामुळे काय होतं की फोल्ड केल्यानंतर हे एकमेकांना पदर चिकटत नाहीत. अशाच पद्धतीने या उरलेल्या 3ही पांढऱ्या गोळ्यांच्या पोळ्या आपल्याला पातळसर लाटून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता, 4ही पोळ्या आपल्या लाटून झाल्या आहेत, पातळसर लाटून झाल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवल्या आहेत. आता गुलाबी कलरचा आपण एक मोठा गोळा तयार करून ठेवला आहे.
तर तुम्ही पहा, या पद्धतीने गुलाबी गोळ्याची आपल्याला मध्यम अशी जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर ही पोळी आता लाटून झाली आहे. यावर साठा लावून घेऊया. भरपूर असा साठा याच्यावर लावायचा आहे आणि सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे. तर पोळीवर सर्व बाजूने साठा पसरून झाला आहे. तर ही पोळी आता आपल्याला एका साईडने गोल गोल अशी गुंडाळी करत जायची आहे आणि याचा पूर्ण असा रोल तयार करून घ्यायचा आहे. हा रोल अगदी घट्ट झाला पाहिजे, पोकळी आतमधनं राहता कामा नये. आता इथे एक पांढरी पोळी घेतली आहे आणि त्याच्यावरती सर्व बाजूने साठा लावून घ्यायचा आहे. भरपूर असा साठा लावून घ्यायचा आहे आणि सर्व कडेपर्यंत साठा लावून घ्यायचा आहे. यानंतर त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती पण साठा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 पोळ्या एकमेकांवर ठेवून त्याच्यावर साठा लावून घेतला आहे. उरलेल्या ज्या 2 पोळ्या आहेत त्याच्यावरती पण असाच साठा लावून तयार करायचा आहे. अशा आता 4 पोळ्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्या लाटून घ्यायच्या आहेत. एकमेकांवर ठेवलेल्या या 4 पोळ्या आपल्याला आता छान अशा लाटून घ्यायच्या आहेत. लाटून घेतल्यामुळे या पोळ्या एकमेकांवर घट्ट बसतात आणि चिकटून बसतात. तर पहा, ही थोडीशी मोठी पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर आता ही 4 पोळ्यांची एकच पोळी आपली लाटून झाली आहे. याच्यावरती हा गुलाबी जो आपण रोल केला आहे तो ठेवायचा आहे आणि 4 पोळ्यांच्यामध्ये तो छान असा गुंडाळून घ्यायचा आहे. घट्ट असा गुंडाळायचा आहे, सुट्टा कामा नये. आणि आपल्या अगदी विरुद्ध बाजूने हा फिरवत फिरवत राहायचा आहे. हा रोल थोडासा पातळ करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं की हा रोल आपल्या बाजूने फिरवायचा नाही आहे, अगदी आपल्या विरुद्ध बाजूने तो फिरवत राहायचा आहे. कडेचा अनावश्यक भाग काढून घेऊ आणि साधारण अर्ध्या इंचाचे तुकडे तयार करून घेऊया. तर असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. तर कट केलेले तुकडे आता एका डिशमध्ये काढून घेऊया. उरलेलेही सर्व तुकडे अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, आतल्या बाजूने पिंक कलरचा रोल ठेवला होता, त्यामुळे याचे तुकड्यांमध्ये आतल्या बाजूला असा छान असा गुलाबी रंग आलेला आहे. आता आपण हे सर्व गोळे हळूहळू लाटून घेऊया. लाटून घेताना कट केलेली साईड वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि साधारण एका छोट्या पुरी एवढा आपल्याला हा गोल तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, एवढ्या आकाराची आपल्याला पुरी तयार करून घ्यायची आहे. खूप सुंदर दिसतं हे. आतल्या बाजूने पिंक कलर आला आणि कडेने व्हाईट कलर आलेला आहे. अशाच आता आपण सर्व गोळे लाटून घेऊया. लाटताना कमीत कमी मैद्याचा वापर करायचा आहे. ही पुरी फार जाड नसावी आणि फार पातळ तर मुळीच नसावी. आता सर्व छोट्या छोट्या पुऱ्या आपल्या लाटून तयार झाल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत आणि किती सुबक झाल्या आहेत. ह्या सर्व पुऱ्या आता आपण हळूहळू तळून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल तापायला ठेवले आहे. ही पुरी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एका वेळेला 3 किंवा 2 पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आलटून पालटून ह्या आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत. तळताना याच्यावरती वरून तेल सोडायचे आहे, म्हणजे त्या छान तळल्या जातात. फार डार्क होईपर्यंत तळून घ्यायच्या नाही आहेत, नाहीतर त्याचा मधला कलर काळपट पडून जाऊ शकतो. म्हणून पांढरटसर असतानाच आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत, पण तळल्याही गेल्या पाहिजेत. तळल्यानंतर या पुऱ्या गुलाबाच्या फुलांसारख्या दिसायला लागतात आणि आतल्या गुलाबी रंगाच्या पाकळ्या सुटायला लागतात. पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत. निथळून घेऊ आणि तेलाबाहेर काढून घेऊया. तर तुम्ही पहा किती सुंदर दिसत आहेत ते. अशाच आता उरलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊ.
गॅसवर आता मोठी कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण जेवढा मैदा घेतला होता तेवढीच म्हणजे 1 कप इतकी साखर घालायची आहे आणि अर्धा कप पाणी घालायचे आहे. म्हणजे साखरेच्या बरोबर निम्मे पाणी घालायचे आहे. जेवढी साखर त्याच्या निम्मे पाणी घालून याचा आपल्याला अगदी घट्टसर एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये घालूया 4-5 काड्या केशर. केशर घातल्यामुळे स्वादही छान येतो आणि कलरही छान येतो. पाक आपल्याला घट्टच करून घ्यायचा आहे. एक तारीपेक्षा थोडीशी पुढची स्टेज आपल्याला ठेवायची आहे. पाक आता घट्ट झाला आहे. बघूयात आला आता 1 तारी येते का ते. तर पहा 1 तारी पाक आपला मस्त तयार झाला आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता या पाकामध्ये आपल्याला एक पुरी सोडायची आहे. पाक गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे. साधारण 2 मिनिटे एक बॅच आपल्याला या पाकामध्ये ठेवायची आहे. पुरीच्या अगदी आतपर्यंत पाक गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या पाकामध्ये सोडायच्या आहेत. 2 मिनिटांनी आधीच्या पुऱ्या काढून घ्यायच्या आणि पुढच्या पुऱ्या पाकामध्ये सोडायच्या आहेत. पुऱ्यांमध्ये आता पाक गेला आहे ते आता काढून घेऊया. काढताना चांगले निथळून घ्यायचे आहेत आणि मग एका प्लेटमध्ये उभ्या ठेवायच्या आहेत. म्हणजे आणखीन काही जर पाक राहिला असेल तर तोही निथळून बाहेर येईल. तर अशा पद्धतीने तयार झाले आपले गुलाबाच्या फुलांचे पाकातले चिरोटे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली आजची रेसिपी? आपले अभिप्राय कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला कळवा. रेसिपी आवडली असेल तर आपण नक्की ही रेसिपी करून पहा. फार वेळ लागत नाही. आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. म्हणजे येणाऱ्या गौरीमध्ये आपण ही रेसिपी करून पाहू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अद्याप माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. सर्व चिरोटे तयार करून झाले आहेत. खायला पण ही रेसिपी अगदी छान लागते. याच्यातला एक चिरोटा मी आपल्याला कट करून दाखवते. तर पहा किती मस्त झाला आहे. अगदी आतपर्यंत पाक गेला आहे आणि अगदी हे चिरोटे क्रंची होतात, खुसखुशीत होतात. दिसायला तर अगदी गुलाबाच्या फुलांसारखे दिसतात आणि म्हणूनच या रेसिपीला गुलाबाच्या फुलांचे चिरोटे असे म्हणतात. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.